ओहो मॅडम, डे 3 काय गुड मॉर्निंग वगैरे नाही. सकाळचे वाजले 6:15 6:30 आणि तयार आहे लिटरली. म्हणजे उठले कितीला असेल, काल रात्री 12-1 वाजून गेलेले. आणि हा ब्रेकफास्टला मी पकली यार. म्हणजे पोहा खाणार आहे. मला पोहे आवडत नाही तरी पण पोहा खाणार आहे. असले पाहिजे ना पोहे. हा हा, हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं हे असे बटर वगैरे हे चांगलं आहे. बाकी आयटम्स विचित्र. मला इथलं दूध आवडलं ॲक्च्युली. हे दूध छान आहे टेस्टीचा. सकाळच्या 6:15 मी ब्रेकफास्ट करते, तो पण हा. असा ब्रेकफास्ट जर मी इंडियामध्ये केला तर किती छान फिगर होईल माझी. नाहीतर आपलं काय मिसळ, वडापाव, इडली, पराठा. इथं काय खाते मी? फ्रूट्स. नाविलाज आहे यार, नाविलाज. एकच गोष्ट आहे जी खाऊ शकते, फ्रूट्स. बाकी तुम्ही मला नाही वाटत काही खाऊ शकाल. जे माझ्यासारखे फूडी असतील, ज्यांना टेस्ट इम्पॉर्टंट आहे, ते तर इथलं जेवण मी तर नाही जेवू शकत. ह्याचं भारी आहे, हे मस्त खाते सगळं. आमच्यासारखे हावरे कुठं काही खाऊ शकतात. हे सगळं खात आहे. दाखवते काय खातं, 1 मिनिट. यानं मस्त हे ब्रोकोली घेतलंय आणि हे कसलं घाणेरडं सूप आहे पाण्यासारखं ते. आता दूध पण घेतलंय त्यांनी, दूध मी पिऊ शकत नाही. त्यानंतर मस्त ब्रेड आणि मेयोनीज आहे ते. आणि ही फिश आहे, हे पण मला नाही आवडत. हे गोष्टी खूप घाण लागतात. एवढा बटर मी माझ्या पूर्ण आयुष्यात खाल्ला, तर आता खाते. डाएट, आपलं डाएट चालू होतं ना तिथं. काय खाते दिवसभर? मला 5 वेळा असंच पण डाएट होतं आणि डेवर चालते यार. इकडचे लोक चहा पित नाही. चहा कुठंच आम्हाला चहा दिसला नाही. आपल्याकडं गल्ली बॉट टपऱ्या, इकडे लोक चहाच पित नाही. बघ ना, इथं भाकरी आणि पिठलं पण नाही खात. हो ना, ते चहा तरी पिलं पाहिजे, सवय लावायला पाहिजे. मला आश्चर्य वाटतंय 6:15 हे सगळं 6ला रेडी आहे. हे बनवलं कधी असेल, उठलं कधी असतील हे लोक? बाप रे. इथे नाही, इथं एक अमृतुल्य टाकू मला वाटतं आपण. सकाळी सकाळी इथं हे सगळं ऑमलेट आणि हे काय आहे, चिकन सूप. मॅडम कधी उठत असतील या. हो, इथलं अंड असं आहे. हे ते ब्रेकफास्टला हे अंड खातात आणि ग्रीन टी पितात. हो, म्हणून एवढे छान दिसतात. यू आर व्हेरी ब्युटिफुल. त्यांना इंग्लिश अजिबात येत नाही. अजिबात म्हणजे अजिबात. बघा इकडे किती सुंदर सुंदर पोरी आहेत सगळ्या. आज ब्रेकफास्टला आहे तर हे नूडल्स आणि भात, परत हे फिश आणि बीफ, आणि इकडं आहे ह्या ब्रोकोलीज आणि हे सूप. त्याच्यानंतर नेहमीचं ब्रेड, जाम, केक, हे वेगवेगळ्या टाईपचे जाम, मेयोनीज. हे काय काय आहे मी खाल्लं नाही पालापाचोळा, टोमॅटो, ऑलिव्ह. हे कशाला खातात ते माहीत पण नाही. फ्रूट्स हे पण भयानक आहेत सगळ्या गोष्टी. फ्रूट्सच एक गोष्ट आहे ज्या चांगल्या आहेत. हा, पॅशन फ्रूट काल माझ्या खाल्लं होतं. पॅशन फ्रूट. हे आहे योगर्ट. मला वाटलं दही, म्हणजे दहीच असतं बहुतेक योगर्ट म्हणजे. त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स आणि ज्युसेस. आणि इकडे आहे, चला कॉफी पिते, बघू इकडची कॉफी कशी. तर हे असं स्पूननी खायचं आहे. हो, माझं फेवरेट हाफ फ्राय ऑमलेट. आहा, मजा येते. हे असं जेव्हा कुक नसतं ना तेव्हा मस्त वाटतं. आहा, इथे लोक ॲक्च्युली टाईम पंक्च्युअल आहे खूप जास्त. कारण प्रत्येक वेळी काल आणि आज आमचा ड्रायव्हर आमच्या एक्झॅक्ट टायमावर येऊन उरावर बसला होता. हर्षाला म्हटलं लवकर फिनिश कर. मी पण आता निघालो आहे. आमचा ड्रायव्हर आमचा हा ड्रायव्हर आहे. बघू आता. कालचा ड्रायव्हर छान होता, बोलका होता. हा कसा आहे माहीत नाही आता. ओ हावरे, चल चला 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 चला. ओके, तर ती आहे आमची बस पिकअपसाठी. त्याला कळायला पाहिजे. हे शाळा बघा इथली, फांग देऊ फोंग, छान नाव आहे, जिल्हा परिषद. शाळेला चालले साहेब. जॅकेट्स
शाळा याला म्हणतात ओपन जिमचा एक्झॅक्ट उपयोग बघा, नाहीतर आहे आपल्याकडं बायका साड्या घालून. Hot challenge in Ninh Bình province with all 3 destinations today. Why? Because you need to go hiking. After 486 steps, that is किती लवकर उठतात ही लोक, बापरे. आता आम्ही घेतला एक छोटासा ब्रेक, त्यानंतर आम्ही जाणार आहोत पुढच्या जर्नीमध्ये. माझी थोडंसं एक पॉवर नॅप झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं रिफ्रेश वाटतं आहे. मी एक कोल्ड्रिंक घेतली आणि इथं जर तुम्ही आलात म्हणजे व्हिएतनाममध्ये कधी पण आलात तर इथली आहे ना कोकोनट कॉफी नक्की ट्राय करा. एक तर आईस असेल किंवा हॉट असेल, पण नक्की ट्राय करा. मी आता इथं वॉशरूममध्ये आहे. आपण म्हणतो वॉशरूममध्ये लोक काही पण करतात. इथं बघा, इथं लिहिलं आहे हॅव यू सीन दिस मॅन, त्याचा फोटो आहे आणि खाली एकाने लिहिलं आहे यस आय एट हिम. हायवेच्या साईडला एका आपल्याकडच्या ढाब्या साईड म्हणू शकतो आपण, पण खूप छान आहे. इथे वॉशरूम खूप क्लीन आहे, एरिया पण खूप छान आहे, फूडची अवेलेबिलिटी खूप छान आहे आणि कॉस्ट पण मला वाटतं कमी आहे, म्हणजे ओके ओके काइंड ऑफ. हा हे इथल्या सगळ्या श्रीमंत माणसाचा पॅलेस. वाव, सगळ्यात श्रीमंत माणसाचा पॅलेस आहे हा. बाय गॉड, किती मोठा पॅलेस आहे हा. वाव. आम्ही निघालोय नेक्स्ट डेस्टिनेशन कडं. हे एकदम गाव खेड म्हणतात तसं आहे. ग्रीनरी बघा इथं. वाव. तर एका ठिकाणी आम्हाला थांबवलंय आता. 15-20 मिनिटाचा काहीतरी ब्रेक आहे आणि बघा वाव, हा ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून जाणार आहोत आम्ही त्या साईडला आणि सगळीकडे डोंगर डोंगर आहे मस्त. कसला भारी खेळ आहे ना. हे बघा बार, जिथं आपल्याला आज नाही जायचं आहे. मेलोडी खाओ खुद जान जाओ. आतमध्ये हे काय आहे माहित नाही, पण स्ट्रक्चर तर खूप छान दिसतंय. वातावरण खूप मस्त झालंय. हॅलो. वाव. ओहो, आजीचा नाद नाही करायचा बाबा. आजी जागा रेड्यावर बसल्या. हा हा, मस्त मस्त. on the water buffalo here and holding the flag. This is the love flower and also took part in on the mock contest. बघा, काल आपल्याला कोथरूडचे पाहुणे भेटले होते, आता परत एक मराठी कपल भेटलंय. रिसेंटली लग्न झालंय त्यांचं. कुठले तुम्ही? सातारा. अहो, सही आहे सही आहे. बघा, महाराष्ट्रीयन माणूस आणि इंडियन कुठं पण भेटतात. एरिया ऍक्च्युली खूप छान आहे. डोंगर, नदी, शेती, म्हशी, लोक, खूप छान आहे आणि पूर्ण मोकळं आहे. निवांत वाटतं इथं. आणि ते सायकल्स पण आहे जे पेड आहे. ऑब्वियस सायकल घ्या आणि फिरत बसा तुम्हाला जेवढं पाहिजे, पण ते पेड आहे. तर आम्ही घरी नेहमी चालवतो सायकल. ह्या पायऱ्या किती छान आहे ना. हे वर चाललंय एकदम अशा. आम्ही पण जाणार आहोत तिथं आता. एरिया इतका छान आहे हा, काय सांगू यार.
काश कॅमेरानी पण इतके छान दिसलं असतं सगळं जेवढं डोळ्याने दिसतं. हे बघा घालायला दिलंय तिला, कसं घालायचं आता माहित नाही. हाँ छान छान पहन लो ऐसे, एक स्कर्ट बना लो. ओके स्कर्ट है ये मुगैम्बो लग रहे हो आप लोग. हे मंदिर आहे आणि इथं शॉर्ट्स नाही घालणं अलाउड, तर त्यांना हे दिलेलं आहे. हे बघा, पण छान केलं ऍक्च्युली. आपल्याकडे हुसकून देतात, इथे घालायला दिले त्यांनी, ते बरं केलं. एक पण स्कर्ट घालावं लागणार आहे कारण की शॉर्ट्स अलाउड नाही आहे. चलो मैं तो बच गया भाई. संदीप वाचला. क्या है टेम्पल. Over there from 4th to 10th century because we were the colony of China, so we only. जुना पुराना टेम्पल खूप खूप छान. वाव अमेजिंग यार. वाव हे बघा फुलं वेगळेच आहे काहीतरी. पिक्चर्स मागे सांगतात. हे इथलं मंदिर खूप जुनं मंदिर आहे एकदम. एक गंमत दाखवू. इथले लॉक बघा कशा, हे काढायचं, असं करायचं, एक तर इथे लॉक लावायचं, नाही तर इथे लॉक लावायचं. व्ह्यू इतका छान आहे ना. वाव हो, मंदिरात दर्शन झालं. एकदम भारी मंदिर आहे, एन्शियंट टाइमचं आहे आणि खूप प्रॉपरली त्याला प्रिझर्व केलेलं आहे. खूप झाडं आहे, हिरवळ आहे, नदी आहे, त्यानंतर शेती आहे इथं आणि डोंगर. वाव ही जीप बघा, कोणत्या काळाची जीप असेल ही यार. वाव तर आम्ही हा फोटो काढला होता, संदीप माझा काढत होता, त्यांनी कधी लपून हा फोटो काढला माहित नाही. नंतर येताना ह्यांची स्ट्रॅटेजी आहे, दाखवलं की अरे बापरे हा कधी फोटो काढला यांनी, म्हणून आम्हाला 100 रुपयाच्या नोट मध्ये हे देत होते. पण आमची मैत्रीण जान्हवी हिनं खूप बार्गेनिंग करून आम्हाला 10 मध्ये घेऊन दिले. हे 10 मध्ये घेतलं. हमने 10 में ली. Chocolate very beautiful with the rice fields, sunny fields on the both sides. एक ब्रेक घेतला आम्ही, आता रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. लंच आहे त्यांच्याकडून आणि ही लाईन लागली असं वाटतं लग्नात आहे आपण. ही ते बघा मुलाचे वडील. फ्रेंच फ्राईज, ब्रेड बटर आणि हा हावरा संदीप खातोय. 1 मिनिट दाखवते बघा. मी हावऱ्यासारखं सगळं घेतलेलं आहे, सगळं मला ट्राय करायचं आहे. मी चेक केलंय की मीठ आहे तर ते कसलं मीठ आहे. तर आम्ही चाललो बोटिंग साठी आता. चलो 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 चलो.
बोटच बोट आहे बघा इथं सगळीकडं. मस्त लेक आहे. आमची बोट आली वाटतं. त्या साईडला जायचं आहे. खूप मोठी जर्नी आहे. बघू. वाव यार कसलं भारी आहे. कसलं मस्त व्ह्यू आहे यार. हे बघा सगळीकडे बोट बोट बोट. आम्ही बसलो आमच्या बोटमध्ये आणि ही झाली आमची जर्नी चालू. हे साहेब बघा किती मस्त पायानी बोट चालवत आहे बघा. हे चाललो आम्ही ब्रिजच्या खालून. हो हो लिटरली याच्या डायरेक्ट खाली लिटरली याच्या बाजूला डायरेक्ट रेस्टॉरंट्स आहे. किती छान आहे यार हे सगळी जागा. वाव बघा व्ह्यू. हॅलो कुठं जाईन तुम्ही. आईला ऍक्सिडेंट करून राहणार या बायका. स्वॅग बघा तिचा माग बसून मस्त पायाने चालवते बोट. भारी आहे यार. ते छान आहे बघ ना. कसला भारी एक्सपिरियन्स यार हा. सगळीकडे फक्त डोंगर डोंगर, मधून नदी चालली आहे, भाताची शेती. वाव ह्या ब्युटीला आहे ना एक्सप्लेन करायला शब्दच नाही आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी बघितल्याशिवाय एक्सपिरियन्स करणं इम्पॉसिबल आहे. अमेझिंग आहे हे खरंच. आणि हा एक्सपिरियन्स कॅप्चर करूच शकत नाही. जे पण दिसत आहे तुम्हाला ते फेक आहे. ऍक्च्युली 100% ब्युटिफुल आहे खरंच. व्हिएतनामच्या ट्रिपमध्ये आत्तापर्यंत आम्हाला सगळ्यात बेस्ट स्पॉट हाच वाटला. सगळ्यात बेस्ट. हे इतकं खाली आहे की मी उभं राहिलो तर त्याला टच करू शकतो. सुपर. ऑलमोस्ट 1 तासाची राईड आहे आणि जी बोट चालवते ती एक लेडी आहे. ते पायाने चालवते ती बघा. Don't you get hurt? Pain in the leg? You? Pain? Sometimes? Oh. त्यांच्याजवळ असं तुटकं मुटकं इंग्लिश बोललं लागतं तेव्हाच त्यांना कळतं. ते म्हणतात ॲक्च्युली पायात दुखतं त्यांच्या. आम्हाला पण वाटतं की यार खरंच ही जर्नी 1 तास पायाने असं चालवणं कसं पॉसिबल आहे. आणि मोस्टली लेडीजच आहे इथं सगळ्या ज्या चालवणाऱ्या आहेत. फक्त आपल्यासाठी दिवसभर किती चालवत असते. पूर्ण अंधारे या केव्ह मध्ये. ही 3री केव्ह जी क्रॉस करतोय आम्ही.
ओ मला वाटलं डोक्याला लागतं काय. And this was the best part of trip. 1 hour ride. पूर्ण डोंगरांमधून एक्सप्लेन करू शकत नाही, इतका ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता खरंच. सो आमची बोट ट्रिप झालेली आहे. ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास काहीतरी ती मावशी चालवते, त्यांना टिप दिली आम्ही. आता जस्ट बाहेर आलो इथं, आता जस्ट रिफ्रेश झालो आहे. आमचे फ्रेंड्स, किती गर्दी असते बघा इथे. हे सगळेच्या सगळे लाईफ गार्ड्स आहे. तू सरक रे बाजूला, सरक. ते लाईफ गार्ड्स आहे, सरक ना. ते लाईफ गार्ड आहे. त्या मावशीला आहे ना, या मावशीला इथे हातातले हे कंगन आवडले, कंगन. जस्ट आम्ही बोटची राईड कंप्लीट करून आलो आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे की बोटिंग करत असताना तिकडे ना फोटोग्राफर्स असतात बोटवर, दुसऱ्या बोटवर. ते फोटो काढायला म्हणतात तुम्हाला, म्हणजे ते काढतात तुमचे फोटोज. तुम्ही काढून घ्या फोटो, पण त्याला सांगा की एकच पाहिजे. पण ते तुमचे काढताना 5-6 काढतात. आणि तुम्हाला फोटो जेव्हा तुम्ही राईड संपते तेव्हा तुम्ही जेव्हा काउंटरवर येतात तेव्हा तिथला एक पर्सन येतो आणि तुम्हाला पूर्ण एक ॲल्बम देतो ज्यामध्ये 5-6 फोटो असतात. आणि तो म्हणतो की 300,000 डॉंग, म्हणजे ऑलमोस्ट 600 काहीतरी तो म्हणतो असतो काहीतरी. तर ते प्रिंटेड करून आधीच आणतात तुमच्याकडे. असं नाही की ते सिलेक्शनला बोलवतात, मला काही नाही. ते जेवढे फोटो काढले 5-6 ते प्रिंट करतात आणि तुमच्याकडे घेऊन येतात. नेहमी लक्षात ठेवा, ते पूर्ण अमाऊंट तुम्हाला द्यायची नाही आहे. आम्ही पूर्ण फोटो 50K मध्ये घेतो फोटोज, कारण की ते प्रिंटेड होते, त्याला काही काम नव्हतं त्याचं. म्हणून त्याला माहीत होतं की जर याला फोटो नाही दिले तर हे फोटो काहीच कामाचे, कारण कामाचे नाही आहे, कारण की ते प्रिंटेड केलेले होते. म्हणून ते काहीही करून तुम्हाला ते फोटो देतात. चांगली बार्गेनिंग करा, अजिबात इमोशन्समध्ये ते फोटो घ्यायचे भानगडीत करू नका. ते फोटो राहिले ना तिकडे तरी चालेल, पण लक्षात ठेवा तो माणूस कधी तुम्हाला फोटो सोडून येऊ देणार नाही. हो, आता आम्ही चाललो आहे सायकलिंग करायला. गरज तर नाही सायकलिंग करायची, तरीही चाललो सायकलिंग करायला. ए भी कुछ भी. चला चला लवकर, घरी नाही चालवा, तिथं चालवायची आपल्याला. चला चला पटापट. हवा के साथ साथ खटाके संग संग आम्ही चाललो सायकल दे. ये भारी वाटतं इथं सायकल चालवणं. ॲक्च्युली वातावरण मस्त आहे, भारी वाटतंय. हर्षा तिकडे पुढे आहे, तिला मी ओव्हरटेक करणार आहे आता. चल मी ओव्हरटेक करतो तुला. मुझे लेके साथ चल तू. नाही नाही हात नको, मी पडून जाईल. चल पुढं बघ. हा ये यस चला. कोणाला वाटलं होतं व्हिएतनाममध्ये असं, व्हिएतनामच्या गल्ल्यांमध्ये रोडवरती अशी सायकल चालवे निवांत. पुढे आहेत काउंटर, साईडला आहेत काउंटर्स, रोड एकदम चकाचक. अरे मस्त, कशाचं टेन्शन नाही. आणखी काय पाहिजे लाईफमध्ये. सायकल घेऊन हे सगळं, म्हणजे लिटरली स्वतः डोळ्याने एन्जॉय करतो. असं नाही की कॅबमध्ये आहे उतरू नाही शकत, आपल्याकडे सायकल आहे, आपण निवांत बघू शकतो. पेट्रोलचे पैसे नाही, कशाचे नाही. ये आता आम्ही चाललो ह्या साईडला. हा कच्चा रस्ता आहे, बघू आता सायकल नाही पडली तर ठीक आहे. कद्दू समझाए, कद्दू उसके पीछे जाना है. वो
गॉड, ये हुई बात. वाव, अमेझिंग आहे यार, अमेझिंग आहे ही जागा खरंच. हे टेम्पल आहे वाटतं जुना, आणि हे बॅम्बूचे झाड आहे इतके मोठे मोठे मस्त. बापरे, क्या बात आहे. वाव, किती छान ठेवलं यार सगळं यांनी. वा. सो आम्ही आता जातोय मंदिरात आणि शॉर्ट्स अलाउड नाही आहेत. सो यांनी एक खूप छान ट्रिक काढली आहे, दाखवते चला. माझी कधीपासूनची इच्छा होती की यार परकर घातलं कसं वाटतं. हे बघा, कोणी विचारत होतं मला संदीप कसा दिसतो. कमाल आहे खरंच यार, या जागेची किती कौतुक करावं. जागेचं खरंच कमाल आहे. किती छान ठेवलं यांनी सगळ्या गोष्टी. ओ माय गॉड, वर जायचंय. वाव, ही फणसाची झाड आहे, इथं फणस लागले. मुझे लेके साथ चलत, ले हाथ में हाथ चलत, चल चल. वर मे बी एक मंदिर आहे. पायऱ्याने आम्ही वर चाललोय. मला वाटतं होपफुली कमी पायऱ्या असतील. हे बघा, हे बघा, हा हा, हे बघा किती छान घर आहे यार, जुने. आणि एक कमालची गोष्ट दाखवू. हे बघा, ढॅन्टन डस्टबिनची डिझाईन बघा. सो फायनली आलोय आपण ऊपर. हे बघा, एक जुनं छानसं मंदिर आहे. वाव, सगळं वुडन आहे. आपल्याकडे कौलं असतात, कौलं, तशी ते कौल्यांचं काहीतरी आहे. वाव. आपल्याकडे कसं पापड्या, कुरड्या, पुरणपोळी हे ठेवतात देवाला. इथं पाण्याची बॉटल, दारू, बिस्किट, चॉकलेट्स, केक्स. हा रे, मंदिर बघा फक्त, आणि कुठं आहे ते बघा. बापरे, झालं देवदर्शन पारकर घालून. आता चाललो परत आम्ही सायकल ठेवून पुढच्या जर्नीला. हे बघा, हे अशा एकदम कान्या कोपऱ्यामध्ये हे एकदम भारी जागेवर रेस्टॉरंट बघा. हे रेस्टॉरंट दाखवू कोणत्या जागेवर आहे बघा. किती आउटसाइड, डोंगर, दर्या. हो, हे बघा, त्या साईडने आम्ही सायकलिंग करून आलो आता जस्ट. हे बघा, इथं बघा, इथं दरी, डोंगर, पाणी, शेत आणि सायकलिंग. वाव. म्हणून सायकल चालवायची असते, म्हणजे व्हिएतनामला आला तुम्ही तर तुम्हाला टेन्शन नसते. 1.5-2 तास बोटिंग नंतर परत 1-1.5 तास आम्ही सायकलिंग केली. पण हा सायकलिंग एक्सपिरियन्स अमेझिंग होता. इतकी चांगली सायकल राईड होईल आम्हाला दोघांना वाटलं नव्हतं. जेवण करून त्यानंतर बोट ट्रिप करून मी इतका वैतागलो होतो. मी म्हटलं होतं हर्षाला मी नाही येत. बरं झालं मी आलो, नाहीतर खूप गोष्टी मिस केल्या असते मी. आता झाली सायकल राईड. आता एक मस्त थंड थंड कॉफी प्यायचं मन करत आहे. तर आम्ही आलो आहे आमच्या नेक्स्ट पॉईंटला. त्याचं नाव आहे पगोडा. ते बघा इतकं वर आहे, त्या वर जायचं आहे. पण आम्ही जाणार नाही आहे, कारण की आम्ही वैतागलो आहे. काल पण इतकं वर चढलो, परवा पण वर चढलो. आत्ता परत 500 पायऱ्या चढून 500 पायऱ्या उतरून परत जायची इच्छा नाही आहे, कारण आम्हाला आज शॉपिंग करायची आहे.
इथं जर जमलो तर कशी शॉपिंग करायची बाबा. उद्या सकाळी 9 वाजता पिकअप आहे आमचा आणि 11 वाजता फ्लाईट आहे आमची. आम्ही नाही जात. ओ माय गॉड, ही जीप बघा कसली भारी आहे. टुरिस्टची आहे ही, याच्यामध्ये बसून ट्रॅव्हल करता टुरिस्ट. पण ही कोणत्या काळाची आहे बघा. व्हिएतनाम आर्मी लेजंड्स. आता ते आर्मीची नसेल मला वाटतं, मे बी रिटायर्ड व्हेकल असेल आर्मीचं, ते असू शकते. पण यार खरंच अमेझिंग आहे. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस व्हेकल जीप? It's Crucia. Crucia. Yes. Okay. Is this army vehicle? Now. No. Okay. It's a private vehicle. Yes. Okay. It's so cool. Thank you. दमलेल्या हर्षाची ही कहाणी तुला ला 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 ला. या संदीप या. So we are creating a vlog. Okay. Like entire journey of us. Okay. Yeah. Harsha. Harsha. Nice to meet you. Himanshu. Himanshu. Yeah, Himanshu. Nice to meet you, Himanshu. Janvi. Nice to meet you. ओके, आमची झाली कॉफी पिऊन. आता रिटर्न जायचा टाइम आला. कोणीही इंडियन वर चढला नाही. सगळे वैतागले होते. खाली गप्प कॉफी वगैरे पिले, गार्डन मध्ये गेले आणि आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये. नाईट मार्केट. नाईट मार्केट. बाय 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 बाय. फीडबॅक फॉर्म याच्यामध्ये मी लिहिणार आहे की ऍटलिस्ट एक तरी इंडियन फूड ठेवा तुम्ही. What time the robot? They told us that we should be there at around 8:30. होते इथं आता कॉफी घेतली आम्ही. इकडं सगळं कॉफी वेफी असं आहे. तर मला इथली फक्त कोकोनट कॉफी आवडली आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कॉफीमध्ये तुम्हाला विचारतात थंड पाहिजे की गरम. थंड म्हटलं तर त्याच्यामध्ये बर्फ टाकून देतात, गरम म्हटलं तर थोडी गरम. आता वेदर खूप थंड आहे त्यामुळे मी गरम कॉफी घेते. बघू कशी येते. कोकोनट कॉफी घेतली मी. एक गंमत दाखवू. मी एका वॉशरूममध्ये आहे रेस्टॉरंटच्या. हे बघा, कागदावर हे बनवतात. आणि हे ऍक्च्युली बघा, हे सगळे तसेच आहे. हे सगळ्या पेंटिंग पूर्ण. वाव, पूर्ण गॅलरी भरलेली आहे बघा. पूर्ण सगळीकडं हे आहे, सगळीकडं. वाव. Em theo cái này bao nhiêu không? Đẹp như thế. आत्ता आम्ही उतरलो आहोत नाईट मार्केटमध्ये. इथं भरपूर बघा कंदील वगैरे आहे, वेगळ्याच टाईपच्या. मस्त आहे, कलरफुल एकदम. आणि सगळीकडे हा झेंडा त्यांचा दिसतोच. प्रत्येक घराला दुकानाला असतंच. हो हो, टॉईज बघा, टॉईज टॉईज. मॅगी असतं तर बाबा धिंगाणा केला असता आता पोराने. हाऊ मच? किती म्हणतात? किती छान छान पिगी बँक्स आहे. तर आम्ही घेतले आहे हे, आणि हे मस्त मॅग्नेट्स. कुंफू पांड्यामधले काका वाटत नाही का? तर हे आहे नाईट मार्केट एक्झॅक्टली. बेल्स, बॅग्स. हर्षा बघते आता. हे असा फॅन घेतला आहे आम्ही गिफ्ट म्हणून. सांगताना ते 100 म्हणत होते, आम्ही बार्गेन करून शेवटी 70मध्ये कन्व्हिन्स केलं त्यांनी ना. हे आहे क्रॉक्सचं शॉप. ह्या
मॅगीसाठी क्रॉक्स घेतले. म्हणताना बाई म्हणत होती 170 म्हटलं, पण नाही 70पर्यंत आलीच नाही ती. शेवटी 80मध्ये लॉक केलं. बसले पाहिजे मॅगीसाठी फक्त आता. अरे इधर आके यार फैन नहीं लिया तो क्या लिया. तुळशीबाग सारखं नाही मार्केट भरलंय. तुळशीबाग म्हणता येणार नाही, पण आहे, महागच आहे, पण बार्गेनिंग खूप करावी लागते. आणि मेन प्रॉब्लेम होतो की एवढ्या मोठ्या नोटा देताना कळतच नाही की किती आणि काय, किती खर्च करणारे पैसे. हे घेतलंय आम्ही मस्त मेमरी म्हणून. किचन वगैरे आहे, तर इथं 25-15 लिहिले. आपल्याला काय वाटतं 15 रुपये 25 रुपये म्हणून स्वस्त वाटतं, पण नाही. 15,000 म्हणजे ते महागच होतं. म्हणजे 100 रुपये, 25 म्हटलं तर ऑलमोस्ट 100. काय ज्वेलरीच्या बाबतीत तुळशीबाग तुळशीबागेला जायचं. किती अतरंगी गोष्टी भेटतात बघा इथं. बांबूचे ग्लासेस, क्या बात आहे. हे बघा सायकल्स आहे मेटलचे. मला खूप आवडले, पण ॲक्च्युली खूप महाग म्हणताय ते, म्हणून लेट इट बी. मस्त छान छान आहेत छोटे छोटे बेबींचे कपडे. आई बाप झाल्यावर आहे ना मुलांची शॉपिंग होते. आपली शॉपिंग राहते बाजूला. कितीला आहे? क्वालिटी मस्त आहे त्याची. हां मॅडमनी पहिले प्राईस बघितली लांबून आणि मग आली बघायला. कुठली मंडळी? मुंबई. अरे आम्ही पुणे. आपने कैसे किया? क्या 4 बुक किया है की क्या? तर ही पूर्ण काय ना गँग आहे ना महाराष्ट्राची आपल्या. जय महाराष्ट्र. हे बघा हे बावदान. बावदान जिंदाबाद. कराडी. हे बघा मराठी लोक भेटले का गप्पा चालू होतात. चलो मिलते हैं, बाय बाय. ब्लॉग में मिलते हैं हमारे. बाय बाय. हेलो हेलो. कितनी क्यूट है बेबी. पिल्लू पिल्लू जेवली तू? ये हे काय झेंडू बाम. हा दाखव. छान दिसतंय. दाखव. थोडंसं टाईट झाल्यासारखं वाटतं. हर्षाचा मला एक डिसिजन आवडला. तिचं म्हणणं होतं कपडे घ्यायचे तर लोकल घ्यायचे, म्हणजे लोकल म्हणजे जिथले आहे तिथले. तर तिने 2 घेतले आहे, एक रेड आणि एक येल्लो. येल्लो छान आहे मम्मा. अरे 2 कपडे घेतले. हे कसे दिसतात माहिती आहे? ते दिसतात असे काही जे इथले ट्रेडिशनल कपडे आहे ना तसे लेडीजचे. गुड चॉईस. इवन ड्रेससाठी बार्गिन पण केलं. 800 म्हणत होते, आम्ही कमी करून किती पहिला ते म्हणजे 650ला देणार 2. 650 म्हणजे 6,50,000ला 2 देणार. म्हणजे तसं 800ला होतं, तर 650 पुढचे शून्य सोडून द्या. 800ला होतं. 650 वरती मी रेडी झालेले, पण तरी हो म्हणले. घेतल्यानंतर मग ते म्हणजे नाही 750. मग त्यांना कळायला तर मला आवडले, तर त्यांनी 700ला केलं. ठीक आहे चला, पण मला आवडलेलं. नाईट मार्केट म्हणजे ऍक्च्युली खूप भारी आहे. हे बघा ओळखीचे 2 चेहरे कसे चालत येत आहे समोर. हॅलो. अरे आजची शॉपिंग झालेली आहे. आम्ही खूप पैसे उधळलेले आहेत. कॅल्क्युलेशन करणार आहे. आता रूम वर चालत नमस्ते. One tradition, give me one tradition. Bean hay powder. नो ग्राइंड वन. Like bean hay powder, no grind. How to grind? Bean hay powder. पावडर. Powder. Powder किती आहे? How much?
पेन सेक्शन आहे. मला वाटतं हे घेऊया ना. पण ते ग्राइंड कसं करायचं? तर ही आहे कॉफीची एक दुकान जिथं मल्टिपल कॉफीज असतात. आम्हाला कॉफी मधलं फक्त काहीच कळत नाही. वा, ती ग्राइंड करते आणि वास सुटलाय लिटरली कॉफीचा, भारी. तर आता हे ऍक्च्युली हे ट्रेडिशनल कॉफीचे बीन्स हे ग्राइंड करून देणार आहे आम्हाला. कितीतरी टाईपच्या कॉफीज आहे इथं. हो 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 हो, मस्त 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 मस्त. तर आमचं पॅकेट रेडी आहे. आम्ही 2 घेतोय, 100 ग्राम 100 ग्राम. कॉफीचा नुसता वास सुटलाय ग्राइंडर मध्ये. 350 ला 100 ग्रॅम ओरिजिनल कॉफी आहे. पण इथली कोकोनट कॉफी ट्राय करायला पाहिजे, पण ती आपल्याला बनवता येत नाही. मेन ह्या वेगवेगळ्या टाईपच्या कॉफी आहेत. मला ही खूप आवडली. याचा स्मेल बेसल म्हणून आहे, याचा स्मेल भयानक आवडला मला. पण ही आहे 1,70,000 म्हणजे लिटरली 750-800 रुपयाला 100 ग्रॅम. नाही परवडत. फायनली आम्हाला हे होयांचं नाईट मार्केट बघायला भेटलं. खूप मोठं मार्केट आहे, जेवढं चालेल तेवढं कमीच आहे दोन्ही साईडला. आम्ही पण खूप बार्गनिंग करावी लागते इकडं, खूप बार्गनिंग. मला तर नाही जमत, मे बी फसले असेल मी, पण घेतलं भरपूर. हे बघा एवढं सामान घेतलेलं आहे आम्ही. ते बऱ्यापैकी लिटरली 15,000 तरी उडवले असेल आजच. आम्ही बऱ्यापैकी सामान घेतलंय. आज आमचा हनोईमधला शेवटचा दिवस होता, म्हणून आम्ही शॉपिंग करायचा विचार केला. कितीही वेळ होऊ दे पण शॉपिंग करायचीच, कारण की उद्या सकाळीच आम्हाला निघायचं आहे दनांगसाठी. आणि मग आमची शॉपिंग केली आम्ही बऱ्यापैकी आणि आम्ही निघत होतो. तर विचार केला आता चला ग्रॅब मिळते का बघूया. एखादे मग ग्रॅब ॲप आहे ते तर बंदच होऊन जातं 10 नंतर. मग एक टॅक्सी थांबवली जी ग्रॅबचीच होती. तर त्यांना विचारलं आम्ही किती होईल, तर म्हणले 200 म्हणजे 200,000. अई शपथ. आणि नंतर म्हणजे आम्ही एकदा 30 मध्ये आलो होतो इथं. मग म्हटलं हे 200 खूप महाग आहे, तर डायरेक्ट 100 केलं. म्हणजे 100,000 म्हणजे एकदम 100 कमी केलं. म्हटलं नाही ती पण खूप आहे. म्हटलं नको आम्हाला, नकोच म्हटलं, बंद केलं. आणि मॅप लावला. 1 किलोमीटर आहे फक्त, 1 किलोमीटर चालत जाऊ शकतो आम्ही. आणि आता आम्ही चालतच चाललो आहे.